नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना यावर्षी महाराष्ट्रामध्ये फिजिओथेरपी या कोर्ससाठी ॲडमिशन करण्याची इच्छा आहे, परंतु योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे अशा विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। अनेक विद्यार्थी ज्या व्यक्तीला या क्षेत्रामध्ये माहिती नाही किंवा चुकीच्या मार्गदर्शनाकडे जात आहेत, त्यामुळे मार्क असून देखील त्यांचं नुकसान होत आहे। तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत। महाराष्ट्रामध्ये फिजिओथेरपीचा कट ऑफ काय जातो, जे विद्यार्थी नीट अनक्वालिफाय आहेत अशा विद्यार्थ्यांना देखील फिजिओथेरपीला प्रवेश मिळतो का, आणि महाराष्ट्रामध्ये फिजिओथेरपीचे वार्षिक फी स्ट्रक्चर काय आहे, जर तुम्ही कमी मार्कावर ॲडमिशन घेतलं तर स्कॉलरशिप किती मिळेल, डोनेशन द्यायची काही गरज असते का, ही A to Z माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत। जर तुम्हाला देखील यावर्षी फिजिओथेरपीमध्ये ॲडमिशन करण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत राहा व महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याचं चुकीच्या मार्गदर्शनामुळे नुकसान होणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण फिजिओथेरपीचा कट ऑफ काय जातो या संदर्भाने माहिती घेऊ। महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेजची संख्या फार कमी आहे। अवघे 4च कॉलेज महाराष्ट्रामध्ये आहेत गव्हर्नमेंटचे, त्यातील 3 कॉलेज मुंबईमध्ये आहेत व 1 कॉलेज जे आहे ते नागपूर या ठिकाणी आहे। या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन असतं। या ठिकाणी आता आपण जो काही गव्हर्नमेंटचा डाटा आहे तोच मी तुमच्यासमोर ठेवत आहे। इतर कोणतीही चुकीची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत नाही। हा डाटा तुम्ही देखील पाहू शकता। या ठिकाणी तारीख देखील आहे 12 नोव्हेंबर 2025 रोजी ही यादी जाहीर करण्यात आली होती। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या कॉलममध्ये तुम्हाला ऑल इंडिया रँक विद्यार्थ्यांचा दिसत असेल। या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आहे 44,591। एवढा कमी ऑल इंडिया रँक असून देखील या विद्यार्थ्याने मागील वर्षी तुम्ही पाहू शकता GS फिजिओथेरपी कॉलेज मुंबई या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं। या विद्यार्थ्याला इझिली जे काही MBBS कॉलेज आहे ते मिळत होतं, परंतु या विद्यार्थ्याचा इंटरेस्ट किंवा जो काही शिक्षणाचा कल आहे तो फिजिओथेरपीकडे होता, त्यामुळे या विद्यार्थ्याने गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेजची निवड केलेली आहे। त्याखाली तुम्ही पाहू शकता ज्या विद्यार्थ्यांचे ऑल इंडिया रँक 60,000, 70,000, 80,000 पर्यंत आहेत, अशा विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंट BMS कॉलेज किंवा इतर कोणतं कॉलेज न घेता फिजिओथेरपी कॉलेजची निवड केली होती। त्यामुळे महाराष्ट्रात जे काही फिजिओथेरपीचे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्यांचा कट ऑफ सर्वच कॅटेगरीसाठी जास्त जातो। जर तुम्हाला गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेजचे कॅटेगरीनुसार कट ऑफ पाहिजे असतील तर यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ तयार केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला खाली दिलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। या ठिकाणी आता आपण अशा विद्यार्थ्यांसंदर्भाने माहिती घेऊ की ज्या विद्यार्थ्यांना नीटमध्ये कमी मार्क आहेत व महाराष्ट्रामध्ये सेमी प्रायव्हेट फिजिओथेरपी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी ही जी काही सिलेक्शन लिस्ट आहे महाराष्ट्र शासनाची ती पाहत आहोत। या लिस्टला जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही पाहू शकता अनेक विद्यार्थ्यांचे ॲडमिशन फिजिओथेरपी या कोर्समध्ये झाले आहेत। आता आपण ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत त्यांचा कट ऑफ काय जातो व कोणते कॉलेज मिळतात ही माहिती थोडक्यात घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही ऑल इंडिया रँक पाहू शकता। या विद्यार्थ्याचा 15,56,931 ऑल इंडिया रँक आहे व या विद्यार्थ्याचं नाव देखील तुम्ही पाहू शकता, वेदिका दीपक पाटील, OBC कॅटेगरी आहे व या विद्यार्थ्याला KR पांडव फिजिओथेरपी कॉलेज बुलढाणा या कॉलेजमध्ये कॅप राऊंड मार्फत प्रवेश मिळाला आहे। तर एवढ्या जास्त ऑल इंडिया रँकवर देखील फिजिओथेरपीला ॲडमिशन होतात। योग्य व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्या व तुमचा जो काही प्रवेश आहे तो सुरळीत करा। हे तर झालं 15 लाख ऑल इंडिया रँकवर। त्यानंतर जर आपण ही सिलेक्शन यादी आणखी खाली स्क्रोल केली तर तुम्ही पाहू शकता
ज्या विद्यार्थ्यांचे ऑल इंडिया रँक 20 लाख 21 लाख यापर्यंत आहेत अशा विद्यार्थ्यांना देखील महाराष्ट्रामध्ये कॅपराऊंड मार्फत फिजिओथेरपीचं कॉलेज मिळतं। या ठिकाणी आता हे तुम्ही ऑल इंडिया रँक पाहू शकता, 20,70,000 20,80,000 या ऑल इंडिया रँकपर्यंत देखील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये कॅपराऊंड मार्फत फिजिओथेरपीला ॲडमिशन मिळालेलं आहे। या विद्यार्थ्यांचे जर आपण मार्क पाहिले तर 60, 70, 50, 40 अशा पद्धतीने मार्क होते, परंतु योग्य मार्गदर्शन आणि योग्यरित्या काउन्सिलिंग केल्यामुळे या विद्यार्थ्यांना चांगल्या कॉलेजमध्ये कॅपराऊंड मार्फत प्रवेश मिळाले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही डाटा आहे तो तुमच्या डोळ्यासमोर आहे। तुम्ही हा डाटा महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन देखील पाहू शकता। तर ज्याही विद्यार्थ्यांना यावर्षी ॲडमिशन करायचं आहे, मार्क कमी पडलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी हा रँक एकदा पहा। या रँकपर्यंत जर तुमचा रँक असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कॅपराऊंड मार्फत फिजिओथेरपी कॉलेज मिळणार आहे। ज्या व्यक्तीला या क्षेत्रात माहिती नाही अशा व्यक्तीकडून चुकीचं मार्गदर्शन घेऊन आपले ॲडमिशन धोक्यामध्ये घालू नका। ज्या व्यक्तीला या क्षेत्रात माहिती आहे, सर्व कॉलेजविषयी सखोल ज्ञान आहे, अशा व्यक्तीकडेच काउन्सिलिंग करा, जेणेकरून कमी मार्कावर देखील तुमचं फिजिओथेरपीचं स्वप्न पूर्ण होईल। हे तर झालं कट ऑफ संदर्भात। आता आपण जर तुमचा अशा प्रकारे कॅपराऊंडमध्ये फिजिओथेरपी कॉलेजला नंबर लागला तर वार्षिक किती फीस पडेल ही माहिती घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण जे काही MIT पुणे फिजिओथेरपी कॉलेज आहे तळेगाव या ठिकाणी, या कॉलेजचं फी स्ट्रक्चर पाहत आहोत। हे फी स्ट्रक्चर अकॅडमिक इयर 2024-25 साठीचं होतं, परंतु यावर्षी देखील अशाच प्रकारे महाराष्ट्रातील 90 ते 95% कॉलेजचं फी स्ट्रक्चर असणार आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 1,81,000 रुपये फीस आहे। ही फीस अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्या पालकांचं वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा जास्त आहे। त्यानंतर जे विद्यार्थी EBC मध्ये येतात, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा कॉलम, त्या विद्यार्थ्यांना फीस आहे 1,05,299 रुपये। यामध्ये ट्युशन फी, डेव्हलपमेंट फी, जे काही त्यांचं डिपॉझिट आहे, इन्शुरन्स फी व इतर ज्या काही खर्च आहेत तो सर्व इन्क्लुडेड आहे। प्रथम वर्षात ॲडमिशन वेळी तुम्हाला या दरम्यान फी भरावी लागू शकते। ही फीस मेल कॅन्डिडेटसाठी आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही SEBC, EWS पाहू शकता, OBC पाहू शकता। आता आपण मुलींची फीस पाहू। मुलींना ट्युशन फी पूर्णपणे माफ आहे, मुलींना फक्त डेव्हलपमेंट फी भरावी लागते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 42,961 रुपये फीस आहे मुलींसाठी। ज्या काही मुली EBC, OBC व इतर कॅटेगरीतील आहेत त्यांना अशा प्रकारे फीस राहील, व जे विद्यार्थी SC, ST मध्ये आहेत यांना ट्युशन फीस व डेव्हलपमेंट फी माफ आहे। जे काही सिक्युरिटी डिपॉझिट आहे व ऑदर फीस आहे ती मिळून तुम्हाला ॲडमिशन वेळी 25,000 रुपयापर्यंत भरावी लागू शकते। तर अशा प्रकारे हे फिजिओथेरपीचं फी स्ट्रक्चर आहे। जर तुमचे यावर्षी 50, 60, 40, 100 किंवा त्यापेक्षा कमी मार्क येत असतील व तुम्हाला महाराष्ट्रामध्येच फिजिओथेरपी करायचं असेल तर तुम्ही बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकता। बालाजी एज्युकेअर मार्फत अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते फायनल ॲडमिशनपर्यंत तुमची योग्य मदत आणि मार्गदर्शन केलं जाईल व विथ स्कॉलरशिप तुमचं ॲडमिशन मार्गी लावून देण्यामध्ये आम्ही तुमची नक्कीच मदत करू। तरी ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअरची मदत हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क, अन्यथा या व्हॉट्सॲप नंबरवर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड टाकून फिजिओथेरपी ॲडमिशन असा मेसेज करा। त्या ठिकाणी तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती दिली जाईल। बालाजी एज्युकेअर मार्फत तुमचे अचूक रजिस्ट्रेशन, फिजिओथेरपी प्रवेशासाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटची माहिती, फिजिओथेरपीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारे होते, राऊंडचे नियम काय आहेत, कोणते कॉलेज आपण फिल केले पाहिजे, कॉलेजनुसार वार्षिक फी स्ट्रक्चर किती आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला देऊन तुमचा प्रवेश सुरळीत केला जातो। त्यामुळे योग्य व्यक्तीची निवड करा। ज्या व्यक्तीला या क्षेत्रात माहिती आहे
आणि आपला प्रवेश सुरळीत पार पाडा. अशा कोणत्याही व्यक्तीकडे जाऊ नका ज्या व्यक्तीला या क्षेत्रामध्ये ज्ञान नाही, जेणेकरून तुमचं मोठं नुकसान किंवा वर्षे वाया जाणार नाही. तर योग्य निर्णय घेऊन आजच बालाजी एज्युकेअरमध्ये आपली नावनोंदणी करा. धन्यवाद.